ही साधी सर्दी वाटते पण ती धोकादायक ठरू शकते। ही छोटीशी सर्दी मोठ्या आजाराची सुरुवात तर नाही ना? चला तर आज जाणून घेऊया सर्दी म्हणजे काय, सर्दी होण्याचे काय काय कारणीभूत घटक असतात, सर्दी झाल्यावर आपण कसं ओळखायचं किंवा सर्दी व्हायच्या अगोदर काय काय चिन्ह लक्षणं दिसून येऊ शकतात किंवा सर्दी झाल्यावर काय काय तपासण्या करण्याची गरज असते, सर्दी झाल्यावर काय काय उपचाराची गरज असते किंवा सर्दी होऊ नये म्हणून काय काळजी घेण्याची गरज आहे आणि सर्दी झाल्यावर आपण जर व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली नाही तर काय काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतं, अशी सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तर हा पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्दी झाल्यावर काय काळजी घेणं गरजेचं आहे याच्या संदर्भात तुम्हाला सविस्तर आणि महत्त्वपूर्ण माहिती मिळेल। नमस्कार, मी विकास राठोड, घेऊनच भरारी आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, मी पोस्ट ग्रॅज्युएट नर्सिंग ऑफिसर, माझं स्पेशलायझेशन आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग आणि सुपर स्पेशलायझेशन आहे कार्डिओव्हॅस्क्युलर अँड थोरॅसिक नर्सिंग, म्हणजेच हृदय, फुफ्फुस आणि रक्तवाहिन्या यांचा अभ्यास। मी पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये लठ्ठपणा कसा कमी करावा याच्यावरती रिसर्च केलेला आहे आणि मी एक प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर आहे। तर मित्रांनो, आज आपण सर्दी झाल्यावर काय काळजी घेणं गरजेचं आहे किंवा सर्दी घरातील दुसऱ्या व्यक्तींना होऊ नये याच्यासाठी आपण काय काळजी घेणं गरजेचं आहे याच्या संदर्भात सविस्तर महत्त्वपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। सर्दी म्हणजेच अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन। सर्दी हा आजार व्हायरसने होणारा आजार आहे। वेगवेगळ्या व्हायरसचं जर इन्फेक्शन आपल्या शरीराला झालेलं असेल तर आपल्याला सर्दी हा आजार होऊ शकतो। मग सर्दी झाल्यावर आपण काय काळजी घेणं गरजेचं आहे किंवा सर्दी होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेणं गरजेचं आहे याच्या संदर्भात आपण या व्हिडिओमधून माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत। तर हा पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला सर्दी या आजारामध्ये काय काळजी घेण्याची गरज आहे किंवा सर्दी होऊ नये म्हणून काय काळजी घेण्याची गरज आहे अशी सविस्तर आणि महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून दिलेली आहे। सर्दी हा आजार सर्व वयोगटातील लोकांना होणारा आजार आहे। हा आजार पूर्ण जगभरामध्ये आढळून येतो, पण ज्या लोकांची इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती कमी असते त्या लोकांना वारंवार सर्दी होऊ शकते किंवा लहान मुलांना किंवा प्रेग्नंट महिलांना किंवा वयोवृद्ध व्यक्तींना हा आजार होण्याचा जास्त धोका असू शकतो। म्हणून ह्या वयातील लोकांनी व्यवस्थित काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे। जनरली सर्दी हा आजार प्रौढ व्यक्तींमध्ये 2 ते 3 टाइम वर्षामधून होऊ शकतो किंवा होताना दिसत आहे किंवा लहान मुलांना 5 ते 7 वेळेस हा आजार होऊ शकतो। म्हणून हा आजार होऊ नये किंवा हा आजार झाल्यावर आपण काय काळजी घेण्याची गरज आहे याच्या संदर्भात आपण माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे। सर्दी होण्यापूर्वी काही व्हायरसेस आपल्या नाकातून किंवा तोंडातून आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये एंट्री करतात आणि त्या ठिकाणी अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्टच्या लाइनिंगला इन्फेक्शन, इन्फ्लामेशन करत असतात आणि अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्टच्या लाइनिंगमध्ये म्युकस प्रोडक्शन करतात। तर मित्रांनो, आता आपण पाहूया सर्दी हा कुठल्या व्हायरसेसमुळे होणारा आजार आहे। स्पेशली सर्दी व्हायरल इन्फेक्शन झाल्यामुळे होऊ शकतो, पण सर्दी हा आजार रायनो व्हायरस, ॲडिनो व्हायरस, कोरोना व्हायरस किंवा रेस्पिरेटरी सिन्सायटिल व्हायरस या व्हायरसचं इन्फेक्शन जेव्हा आपल्याला होतं त्यावेळेस आपल्याला सर्दी हा आजार होऊ शकतो। तर आता आपण पाहूया सर्दी या आजाराचं ट्रान्समिशन कसं होतं किंवा सर्दी हा आजार पसरतो कसा। सर्दी हा आजार ड्रॉपलेट इन्फेक्शन होणारा आजार आहे किंवा हवेने पसरणारा आजार आहे। जेव्हा आपल्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला सर्दी हा आजार होत असतो आणि जर ती व्यक्ती खोकते, बोलते, शिंकते तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरातून जंतू बाहेर पडतात, व्हायरसेस बाहेर पडतात आणि त्या व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना सर्दी आजार होऊ शकतो। सर्दी झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात जर कोणी व्यक्ती आलेली असेल तर त्या व्यक्तीला सर्दी आजार होण्याचा जास्त धोका असतो, म्हणून त्या व्यक्तीने व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे। किंवा एखाद्या व्यक्तीला जर सर्दी झालेली असेल आणि त्या व्यक्तीने वापरलेल्या वस्तू, कपडे जर दुसऱ्या व्यक्तीने वापरलेले असेल तर त्या व्यक्तीने सर्दी होण्याचा धोका जास्त असतो। तर मित्रांनो, आता आपण पाहूया सर्दी झाल्यावर त्याचा इन्क्युबेशन पिरियड किती असतो। इन्क्युबेशन पिरियड म्हणजे सर्दी होण्यासाठी व्हायरसेस आपल्या शरीरामध्ये गेल्यापासून त्याचे चिन्ह लक्षण दिसण्यापर्यंतचा काळ म्हणजेच इन्क्युबेशन पिरियड। जेव्हा व्हायरस आपल्या शरीरामध्ये एंट्री करतो त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर आपल्याला वेगवेगळे चिन्ह लक्षणं दिसून येऊ शकतात, पण काही लोकांना व्हायरस एंट्री केल्याबरोबरच काही चिन्ह लक्षणं दिसून येऊ शकतात। फॉर एक्झाम्पल घसा खवखवणे, डोकं दुखणे किंवा अशक्तपणा वाटणे अशा प्रकारची चिन्ह लक्षणं दिसून येतात। तर मित्रांनो, आता आपण पाहूया सर्दी होण्याचा धोका सर्वात जास्त कोणाला असतो। ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती किंवा इम्युनिटी कमी असते किंवा ज्यांना खूप ताणतणाव असतो, स्ट्रेस असतो, पुअर न्यूट्रिशन किंवा थंड वातावरणामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये सर्दी होण्याचा सर्वात जास्त धोका असू शकतो। म्हणून अशा व्यक्तींनी आपली व्यवस्थित काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। ज्या व्यक्तींचा आहार चांगला नसतो अशा व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती कमी असू शकते, म्हणून अशा व्यक्तींनी चांगला आहार घेणं गरजेचं आहे। आहारामध्ये लीन प्रोटीन, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, 3 ते 4 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे। आपल्या आहारामध्ये वेगवेगळ्या फळांचा समावेश करणं गरजेचं आहे, हिरव्या भाजीपाल्यांचा समावेश करणे गरजेचं आहे। त्यासोबतच रेग्युलर 30 ते 45 मिनिट एक्सरसाइज करणं गरजेचं आहे। चांगली झोप, विश्रांती आणि स्ट्रेस मॅनेजमेंट अशा प्रकारची जर आपण काळजी घेतली तर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते
आणि आपल्याला सर्दी किंवा वेगवेगळ्या आजारांना प्रतिबंध करता येऊ शकतो। तर मित्रांनो, आता पण पाहूयात हाय रिस्क ग्रुप कुठला आहे किंवा ज्या लोकांना सर्वात जास्त धोका असू शकतो। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे 0 ते 5 वर्षापर्यंतची मुले किंवा सर्व लहान मुले, वयोवृद्ध व्यक्ती, प्रेग्नेंट महिला किंवा इम्युनो कॉम्प्रोमाइज इंडिव्हिज्युअल्स, म्हणजे ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी असते। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ज्या व्यक्तींना टीबी आजार झालेला आहे किंवा HIV आजार झालेला आहे, अशा व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी असते। अशा व्यक्तींना सर्दी आजार होण्याचा सर्वात जास्त धोका असतो। म्हणून या हाय रिस्क ग्रुपने व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, व्हायरसेस इन्फेक्शन झाल्यानंतर सर्दी होण्या अगोदर काही चिन्ह लक्षणे दिसून येऊ शकतात। त्या अर्ली सिम्पटम्स वरून आपण सर्दी आजार झालेला ओळखू शकतो। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे व्हायरसचं इन्फेक्शन झाल्यानंतर आपला घसा खवखवतो, आपल्याला थोडासा थकवा जाणवतो किंवा आपल्याला शिंका यायला लागतात। अशा प्रकारची जर आपल्याला लक्षणं दिसून येत असेल तर आपल्याला सर्दी हा आजार झालेला आहे आपण लक्षात आलं पाहिजे आणि आपण त्यानंतर मास्क वापरलं पाहिजे किंवा आपण गरम पाणी पिलं पाहिजे, जेणेकरून आपला आजार लवकरात लवकर बरा होईल किंवा आपलं सर्दी दुसऱ्याला लागणार नाही। म्हणून आपण अशा प्रकारची काळजी घेणं अतिशय महत्त्वाची आहे। सर्दी हा आजार स्पेशली 3 स्टेजमध्ये दिसून येतो। जेव्हा एखाद्या व्हायरसचं इन्फेक्शन होत असतं तेव्हा आपल्याला काही अर्ली सिम्पटम दिसून येतात आणि त्यानंतर हा आजार पीक स्टेजला जात असतो। त्यावेळेस अशा रुग्णांना खूप ताप येणे, थकवा जाणवणे, अशक्तपणा येणे किंवा खोकला येणे, श्वास घ्यायला त्रास होणे किंवा छातीत दुखणे किंवा चेस्ट डिस्कम्फर्ट होणे, अशा प्रकारची चिन्ह लक्षणे दिसून येतात। त्याला पीक स्टेज असे म्हणतात। पण त्यानंतर हा आजार थोडा थोडा बरा व्हायला लागतो किंवा रिकव्हरी व्हायला लागतं, त्याला रिकव्हरी स्टेज असे म्हणतात। तर मित्रांनो, आता पण पाहूया सर्दी झाल्यावर या आजाराचं निदान कसं करतात किंवा डायग्नोसिस कसं करतात। स्पेशली या आजारामध्ये कुठल्याही प्रकारची तपासण्याची गरज नसते, फक्त चिन्ह लक्षणांवरून आपण आजार ओळखू शकतो आणि पुढील उपचार करू शकतो। पण अर्ली सिम्पटम्स ओळखणं अतिशय महत्त्वाचं आहे। जर आपण अर्ली सिम्पटम्स ओळखले आणि आजाराचं निदान केलं तर लवकरात लवकर उपचार करून हा आजार बरा होऊ शकतो किंवा हा आजार व्यवस्थित उपचार न केल्यामुळे कॉम्प्लिकेशन मध्ये जाऊ शकतो। म्हणून आपण व्यवस्थित काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर आता पण पाहूया सर्दी हा आजार झाल्यावर काय काय उपचार करण्याची गरज असते। सर्दी हा आजार स्पेशली व्हायरसने होणारा आजार आहे। त्या आजारावरती अँटीबायोटिक थेरपी कुठल्याही प्रकारचे काम करत नसते। म्हणून अँटीबायोटिक्स थेरपी न देता अशा रुग्णांना सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट देणं अतिशय महत्त्वाचं आहे। सर्दी झालेल्या रुग्णांचं रिकव्हरी होण्यासाठी रेस्ट आणि हायड्रेशन अतिशय महत्त्वाचं आहे। म्हणून अशा रुग्णांनी 7 ते 8 तास रात्रीची झोप घेणं गरजेचं आहे आणि दिवसा आपण 4-5 तास तरी झोप घेणं गरजेचं आहे। त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की सर्दी झाल्यावर खूप अशक्तपणा येतो, खूप थकवा जाणवतो। म्हणून तो थकवा कमी करण्यासाठी, ते रिकव्हरी होण्यासाठी आपण व्यवस्थित आराम करणं, झोप घेणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि दिवसभरामध्ये 3 ते 4 लिटर पाणी पिणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून ती व्यक्ती डिहायड्रेशन मध्ये जाणार नाही किंवा तो आजार लवकरात लवकर बरा होण्यासाठी अशा प्रकारची काळजी घेणं खूप महत्त्वाची असते। सर्दी झालेल्या रुग्णांना सर्दी लवकरात लवकर बरी होण्यासाठी टॅबलेट पॅरासिटामॉल, अँटीहिस्टामाइन किंवा डिकंजेस्टंट डॉक्टर प्रिस्क्राइब करत असतात। ॲज पर डॉक्टर सजेशन आपण सर्व मेडिसिन टाइम टू टाइम, चांगला आहार, झोप आणि विश्रांती घेणं अतिशय महत्त्वाचे आहे। तर मित्रांनो, आता पण पाहूया सर्दी झाल्यावर अँटीबायोटिक्स का घेऊ नये किंवा का देऊ नये। त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण असं आहे की सर्दी हा वेगवेगळ्या व्हायरसने होणारा आजार आहे। जर आपण सर्दी झाल्यावर अँटीबायोटिक्स दिले किंवा घेतले तर आपल्या शरीरामध्ये रेझिस्टन्स डेव्हलप होऊ शकते। म्हणून सर्दी झाल्यावर आपण अँटीबायोटिक्स देऊ नये किंवा घेऊ नये। अँटीबायोटिक्स जेव्हा बॅक्टेरियल इन्फेक्शन होत असतं तेव्हा आपण देण्याची किंवा घेण्याची गरज असते। म्हणून आपण बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यावरच आपण अँटीबायोटिक घेणं गरजेचं आहे। तर आता आपण पाहूया सर्दी झाल्यावर आपण काय काय होम रेमेडीज किंवा काय काय घरगुती उपाय करू शकतो। जेव्हा एखाद्या व्यक्तीला सर्दी होत असते किंवा सर्दी झाल्यानंतर अशा व्यक्तीने गरम पाणी पिणं गरजेचं आहे, कोमट पाणी पिणं गरजेचं आहे, त्यासोबतच गरम पाण्याची वाफ घेणं गरजेचं आहे। ह्या गोष्टी केल्यामुळे आपल्या श्वसन मार्गाला किंवा रेस्पिरेटरी ट्रॅकला शेक मिळतो आणि त्या ठिकाणी इन्फ्लामेशन, इन्फेक्शन कमी होण्यास मदत होत असते। त्यासोबतच चांगला आहार घेणं गरजेचं आहे, चांगली झोप घेणं गरजेचं आहे आणि आपल्या घरातील दुसऱ्या व्यक्तीला इन्फेक्शन होऊ नये म्हणून अशा व्यक्तीने वेगळ्या रूम मध्ये आराम करणं गरजेचं आहे। 7 ते 8 तास झोप घेणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्यांचा थकवा कमी होईल आणि त्यांचं इन्फेक्शन लवकरात लवकर कमी होईल आणि रिकव्हरी लवकरात लवकर होईल। म्हणून आपण अशा प्रकारे घरगुती काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। सर्दी झालेल्या व्यक्तीने चांगला आहार घेणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि त्यांचा थकवा, अशक्तपणा कमी होईल। आपल्या आहारामध्ये हिरवा भाजीपाला, हाय रिच प्रोटीन घेणं गरजेचं आहे, न्यूट्रिशियस फूड घेणं गरजेचं आहे किंवा हाय रिच इन व्हिटॅमिन सी असलेले फळांचा समावेश करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांचा आजार लवकरात लवकर बरा होईल किंवा रोगप्रतिकारक शक्ती वाढेल। म्हणून आपण व्हिटॅमिन सी असलेले फळांचा समावेश करणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यासोबतच कोल्ड ड्रिंक्स अवॉइड करणं गरजेचं आहे, थंड पेय अवॉइड करणं गरजेचं आहे किंवा गरम पेय आपण वापरणं गरजेचं आहे, जेणेकरून रेस्पिरेटरी ट्रॅकला किंवा श्वसन मार्गाला व्यवस्थित शेक मिळेल
आणि हा आजार लवकरात लवकर बरा होईल, म्हणून आपण अशा प्रकारची काळजी घेणं खूप महत्त्वाची असते. तर मित्रांनो, आता पण पाहूया सर्दी झाल्यावर जर त्या आजाराचं लवकरात लवकर निदान आणि उपचार नाही केले तर काय काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. ज्या लोकांनी सर्दी झाल्यावर त्या गोष्टीकडे दुर्लक्षित केलेलं असेल किंवा व्यवस्थित उपचार केलेला नसेल तर त्यांचा आजार वाढत जातो आणि त्यांना सायनोसायटिस, इयर इन्फेक्शन म्हणजे कानाला इन्फेक्शन होऊ शकतं किंवा ब्रॉन्कायटिस हे आजार होऊ शकतात. म्हणून सर्दी झाल्यावर वेळीच उपचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आता पण पाहूया सर्दी झालेल्या व्यक्तीने काय काय काळजी घेणं गरजेचं आहे किंवा सर्दी दुसऱ्याला लागू नये म्हणून आपण काय काळजी घेणं गरजेचं आहे. ज्यांना सर्दी झालेली आहे अशा व्यक्तींनी शिंकताना किंवा खोकताना रुमाल धरणं किंवा टिश्यू पेपर यूज करणं गरजेचं आहे आणि त्या टिश्यू पेपरचं व्यवस्थित डिस्पोज करणं गरजेचं आहे किंवा त्या रुमालाचं व्यवस्थित निर्जंतुकीकरण अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यासोबतच अशा व्यक्तीने चांगला आहार, विश्रांती घेणं गरजेचं आहे किंवा गर्दीमध्ये बाहेर जाऊ नये किंवा गर्दीमध्ये बाहेर गेल्यास मास्क वापरणं गरजेचं आहे, जेणेकरून दुसऱ्या व्यक्तींना इन्फेक्शन होणार नाही. म्हणून आपण अशा प्रकारची काळजी घेणं अतिशय महत्त्वाची आहे. त्यासोबतच सर्दी झालेल्या व्यक्तीने आपल्या हातांची स्वच्छता करणं अतिशय महत्त्वाचे आहे. वारंवार हँडवॉश करणं गरजेचं आहे किंवा आपले हात डोळ्यांना टच करू नये, तोंडाला टच करू नये, जेणेकरून डोळ्यांना इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणून आपण अशा प्रकारची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती किंवा इम्युनिटी पॉवर कमी असते अशा लोकांना वारंवार सर्दी होणे किंवा वेगवेगळे इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. स्पेशली टीबी किंवा क्षयरोग हा आजार कमी रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्या लोकांना जास्त होण्याचा धोका असू शकतो. म्हणून आपली रोगप्रतिकारक शक्ती किंवा इम्युनिटी पॉवर वाढवणं अतिशय गरजेचं आहे. जर तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर आपला आहार चांगला असणं गरजेचं आहे. आपल्या आहारामध्ये लीन प्रोटीन, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, 3 ते 4 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. हिरवा भाजीपाला किंवा सीझनेबल फ्रूटचा समावेश करणं गरजेचं आहे. रोज रेग्युलर आपण 40 ते 45 मिनिट एक्सरसाइज करणं किंवा रात्रीची 7 ते 8 तास डीप स्लीप घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे जर आपण काळजी घेतली तर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते आणि आपल्याला सर्दी किंवा वेगवेगळ्या आजारांना प्रतिबंध करता येऊ शकतं. तर मित्रांनो, आता पण पाहूयात हिवाळ्यामध्ये काय काळजी घेणं गरजेचं आहे. सर्दी हा आजार हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो, म्हणून सर्दी होऊ नये म्हणून आपण वॉर्म कपडे घालणं गरजेचं आहे, गरम कपडे घालणं गरजेचं आहे किंवा सडन टेम्परेचर चेंज होऊ नये म्हणून आपण काळजी घेणं अतिशय महत्त्वाचे आहे. जेणेकरून आपल्या शरीराचे सडन टेम्परेचर चेंज होत असेल तर आपल्याला इन्फेक्शन होण्याचा जास्त धोका असू शकतो. म्हणून आपण अशा प्रकारे काळजी घेणं अतिशय महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, सर्दी या आजारासंदर्भात लोकांमध्ये खूप मोठा गैरसमज आहे. लोकांचा समज आहे की थंड वातावरण हे सर्दी होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा कारणीभूत घटक आहे. तर तसं नसून सर्दी हा व्हायरसने होणारा आजार आहे. जेव्हा आपल्याला वेगळे व्हायरस इन्फेक्शन होत असतं तेव्हा आपल्याला इन्फेक्शन होऊन आपल्याला सर्दी आजार होत असतो. म्हणून मित्रांनो, आपण व्हायरल इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण गर्दीमध्ये गेल्यास मास्क वापरणं गरजेचं आहे किंवा आपल्या घरामध्ये कोणाला सर्दी आजार झाल्यावर आपण व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तो आजार दुसऱ्याला होणार नाही किंवा तो आजार स्प्रेड होणार नाही. म्हणून आपण काळजी घेणं अतिशय महत्त्वाचे आहे. जर आपल्या घरामधील एखाद्या लहान बाळाला सर्दी झालेली असेल तर त्यांना हायड्रेटेड ठेवणं गरजेचं आहे. अशा बाळांना जास्त पाणी पिण्यास देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांच्या शरीरातील फ्लूइड आणि इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होणार नाही. म्हणून आपण काळजी घेणं गरजेचं आहे किंवा ते बाळ डिहायड्रेशन मध्ये जाणार नाही किंवा त्यांचा ताप चेक करणं गरजेचं आहे. वारंवार ताप मॉनिटर करणं गरजेचं आहे आणि डॉक्टरांनी ऍडवाइस केल्याप्रमाणे आपण व्यवस्थित मेडिसिन घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, सर्दी हा एक संसर्गजन्य आजार आहे. व्हायरसचं इन्फेक्शन झाल्यामुळे सर्दी आजार आपल्याला होऊ शकतो आणि सर्दी हा हवेमार्फत पसरणारा आजार आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला सर्दी झालेला असेल तर ती व्यक्ती बोलल्यावर, खोकल्यावर किंवा शिंकल्याने आजार होत असतो. ड्रॉपलेटने इन्फेक्शन होणारा आजार आहे. म्हणून अशा व्यक्तीने मास्क लावणं गरजेचं आहे. जर आपण ऑफिसमध्ये काम करत असाल किंवा घरात राहत असाल तर आपल्या ऑफिसमधील किंवा घरातील बाकीच्या लोकांना हा आजार होऊ नये म्हणून आपण मास्क लावणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यासोबतच चांगला आहार, आहारामध्ये लीन प्रोटीन, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, 3 ते 4 लिटर कोमट पाणी पिणं गरजेचं आहे. चांगली झोप, विश्रांती घेणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच गरम पाण्याची वाफ घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारे जर आपण काळजी घेतली तर आपली सर्दी हा आजार लवकरात लवकर बरा होऊ शकतो किंवा दुसऱ्यांना सर्दी होण्यापासून आपण टाळू शकतो किंवा प्रतिबंध करू शकतो. तर मित्रांनो, अशा विविध आजारांबद्दल, आरोग्याबद्दल, फिटनेस रिलेटेड, वजन कसं कमी करावं, मोटिवेट कसं राहावं, करिअर गायडन्स बद्दल किंवा स्ट्रेस मॅनेज कसं करावं, अशी सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपल्या घे उंच भरारी या मराठमोळ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आपले व्हिडिओ आपल्याला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.